कसं आहे, सुषमाताई अंधारे उबाटाच्या नेता प्रसिद्धीसाठी रोज एक बातमी शोधत असतात. थेट देशाच्या पंतप्रधानावरच बोललं की आपल्याला प्रसिद्धी मिळते, हा राजकीय हिशोब त्यांना आता चांगला कळाला. त्यांनी पंतप्रधान नॉर्वेमध्ये गेल्यानंतर एका महिला पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. यावर त्यांनी बराच खल उडवणारा ट्विटर केलंय. मला त्यांना हे सांगायचंय, हे तुमच्या पक्षा नेतृत्वाला आणि पक्षाला भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या पोटात असतात का जमिनीच्या वर असतात हेच माहिती नाही. तुम्ही दुसऱ्याच्या नेतृत्वावर बोलू नका. दुसरी गोष्ट अशी आहे की 2.5 वर्षे पंतप्रधान राज्याचं मुख्यमंत्री पद होतं, मंत्रालयात एक दिवस सुद्धा गेला नाही. एवढंच नव्हे तर काल परवा विधान परिषदेमधली उपस्थिती पत्रक जाहीर झालंय, माध्यमाला आलंय. त्यामध्ये आपल्या नेतृत्वाची उपस्थिती जरा तपासून बघा. आणि हो, पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जेव्हा जातात त्याचे काही शिष्टाचार, त्याचे काही नियम असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. नॉर्वेचे पंतप्रधान जॉनस स्टोर यांच्यासोबत ती भेट होती, पत्रकार परिषद नव्हती, हे लक्षात घ्या. आणि तिथं जर हेले लिंग नावाच्या एका महिला पत्रकारांनी भगिनीनं प्रश्न विचारला, त्याचं उत्तर दिलं नाही म्हणून तुम्ही आता गळा काढता. मुळात ती पत्रकार परिषदच नव्हती, ती फक्त पंतप्रधानाची भेट होती. त्यांनी ती भेट घेतली आणि गळा भेट घेणं, आलिंगन देणं हा तर भारतीय संस्कृतीचा अलंकार आहे, जो तुम्हाला अजिबातच माहित नाही. आणि म्हणून तुम्ही ज्या प्रकारचा नरेटिव्ह या एकूण प्रश्नावरून करू लागला, अगोदर आपलं बघावं. आपल्याला आमदार केलं नाही हे मी समजू शकतो की उबाटानं तुम्हाला परवा आमदार केलं नाही, त्याचा राग आहे आणि त्या रागाच्या पोटी तुम्ही निश्चित रागा करू लागलात. पण अजून एक सांगतो, दुसऱ्याच दिवशी, त्याच दिवशी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं तिथं पत्रकार परिषद झाली. त्या महिलेनी जे प्रश्न विचारले ते परराष्ट्र सचिवानं त्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचं उत्तर दिलं, त्यांचं समाधान झालं. फरक एवढाच आहे की भारतीय लोकशाहीची टिंगल उडवण्यासाठी तुम्ही सारे विरोधी पक्ष नेते काम करतात, हे नक्कीच.